नमस्कार. आनंदी जीवनासाठी महर्षी पतंजलींनी आपल्याला अष्टांग योग हे साधन सांगितलं आहे. अष्टांग योग म्हणजे त्याची 8 अंग आहेत म्हणून त्याला अष्टांग योग म्हणतात. त्यातली आपण काही अंग बघितली, यम, नियम, आसन आणि प्राणायाम अशी आपण 4 अंग गेल्या काही व्हिडिओमध्ये बघितली. आपण ते व्हिडिओ बघितले नसतील तर जरूर बघा. आता ही जी पहिली 4 अंग होती साधनेची, ही सगळी बाह्यांग होती. म्हणजे आपलं बाह्य शरीर जे आहे त्याच्या शुद्धीसाठी ही होती आणि ती आवश्यक आहेत. पण आता पुढची जी आपण पायरी बघणार आहे 5वी, त्याचं नाव आहे प्रत्याहार. आता ह्या प्रत्याहार अंगाचं वैशिष्ट्य असं आहे की बाह्य साधना आणि अंतर्गत साधना याच्यामधला तो दुवा आहे, तो पूल आहे आणि ती खूप महत्त्वाची आहे. मग हे प्रत्याहार म्हणजे नक्की काय? तर त्याचं व्युत्पत्ती अशी आहे, प्रति आहार. आपल्या इंद्रियांना बाहेरचा आहार करायची सवय लागलेली असते. आहार म्हणजे काही फक्त खाणं नाही. डोळ्यांना बघायची सवय लागलेली असते, कानांना बाहेरचं ऐकायची सवय लागलेली असते, जिभेला काही ना काही चव घ्यायची सवय लागलेली असते, नाकाला काही ना काही वास घ्यायची सवय लागलेली असते, त्वचेला काही ना काही चांगला स्पर्श हवा असतो. म्हणजे आपल्या सगळ्या इंद्रियांना बाहेरचा आहार पाहिजे असतो. आणि प्रतिआहार म्हणजे हा बाहेरचा आहार न घेता इंद्रियांना आत वळवणं, म्हणून त्याला प्रतिआहार म्हणजे प्रत्याहार असं म्हणलं आहे. आता इंद्रिय आत वळवणं म्हणणं फार सोपं आहे, पण इंद्रिय बाहेर जातात का हा पहिला प्रश्न आहे. इंद्रिय बाहेर जातात म्हणण्यापेक्षा आपल्या मनाला असं का वाटतं की इंद्रियांच्याद्वारे, कारण इंद्रिय शेवटी मनाची गुलाम आहेत. आपल्या मनामध्ये एक धारणा असते किंवा एक पक्की समजूत असते की हे जे बाहेरच्या गोष्टी आहेत त्या मला आनंद देतील, आणि म्हणून आपली मनं ही इंद्रियांना कामाला लावतात की अरे तू शोध, काय चांगलं ऐकायला मिळतंय, काय खायला मिळतंय, काय चव घेता येईल, कुठला स्पर्श आवडेल. मग आता आपल्याला जर इंद्रिय आत वळवायचं असेल तर पहिल्यांदा आपल्याला हे पक्का करावं लागेल मनामध्ये की या बाहेरच्या गोष्टींमध्ये शाश्वत आनंद नाही आहे, शाश्वत आनंद आत आहे, हे मनाला समजावून सांगावं लागेल. नुसती इंद्रिय जर आपण बांधून ठेवली तर काही होणार नाही. डोळे समजा आपण बंद केले तरी पण मनासमोर चित्र येतच राहणार आहेत. पण डोळे बंद जरी केले, कान कसे बंद करणार, नाक कसे बंद करणार, त्वचा कशी बंद करणार? त्यामुळे इंद्रिय बंद करता येत नाही आहेत. इंद्रिय कदाचित चालूच ठेवावं लागतील, ती राहतीलही, पण आपल्या मनाचीही व्यवस्थित समजूत करून द्यावं लागेल. आणि आपल्याला हे बरोबरही दिसतं आपल्याला की बाह्य गोष्टी आपल्याला सतत आनंद देत नाहीत. ज्या गोष्टी आज आनंद देतात ते उद्या दुःख देतात. वस्तू टिकत नाहीत, व्यक्ती टिकत नाहीत, स्पर्श टिकत नाही, उत्पत्ती स्थिती लय यातनं जातं आहे, हे परत 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 मनावरती बिंबवावं लागेल. आणि मनाला जेव्हा हे पटेल तेव्हा इंद्रिय बाहेर न वळता, म्हणजे मन बाहेर न वळता आत वळेल. जसं कासव असतं, कासव एखादा शत्रू दिसला किंवा कोणी त्याला स्पर्श करायचा प्रयत्न केला की लगेच पायात ओढून घेतं आणि त्यामुळे ते एकदम सेफ राहतं. खरं म्हणजे आपल्यामध्ये सुद्धा ती क्षमता आहे. आपण आपली इंद्रिय आत ओढून घेऊ शकतो, मन आत ओढून घेऊ शकतो, पण आपल्याला या गोष्टी शत्रू आहेत असं वाटतच नाही. आपल्याला ते मित्र वाटतात, म्हणून आपण हा प्रत्याहार करत नाही. हे एकदा समजलं की आपल्या लक्षात येईल की प्रत्याहारामध्ये अडचण काय आहे आणि ती कशी दूर करायची. प्रत्याहार साधना करताना तुमच्या एक लक्षात आलं पाहिजे की मंदिरामध्ये जो आपण जातो तेव्हा मंदिराच्या सुरुवातीला कासव असतं. कासव का असतं? तर परमेश्वराकडे जाण्याच्या आधी, पुढच्या पायरीवर जाण्याच्या आधी आपल्याला इंद्रियांचा संयम शिकणं आवश्यक आहे, मनाचा संयम शिकणं आवश्यक आहे. आणि तो जर आपण शिकलो तर आपल्याला पुढे जाता येतं. म्हणून आधीचे जे आपण 4 हे बघितली, अंग बघितली, यम, नियम, प्राणायाम, आसन, प्राणायाम, ही बाह्यांग होती. प्रत्याहार हे मात्र अंग असं आहे की जे बाह्यांग आणि अंतरंग याला जोडणारी ही साधना आहे. आता ही जी साधना आहे याची पुढची गोष्ट काय? तर पुढचा टप्पा आहे धारणा. धारणा म्हणजे एखाद्या गोष्टीवरती मन खिळवून ठेवणं, पक्क करणं. पण ते मन केव्हा पक्क होईल, केव्हा एकाग्र होईल? जेव्हा आपलं अनेकाग्र असलेलं मन हे एका ठिकाणी जाईल. म्हणजे आपल्याला बाहेरनं आधी ओढून घ्यावं लागेल तर ते आत जाईल ना. मग बाहेरनं आपल्याला जसं एखादा रथ असतो आणि त्याला घोडे जोडलेले असतात आणि ते घोडे पाहिजे तिथं रथाला खेचून घेऊन जातात,
आणि आपल्या रथाला तर कित्येक घोडे आहेत, 5 इंद्रिय आहेत, प्रत्येकाची वेगवेगळे इच्छा आहेत. तो रथ ओढत चाललेले असतात. त्याला काबूत ठेवून आपल्याला योग्य दिशेने जर जायचं असेल रथ, तर पहिल्यांदा आपल्याला त्याच्यावर नियंत्रण मिळवावं लागेल. म्हणून आधी प्रत्याहार आहे आणि त्यानंतरची जी साधनं आहे जी आपण पुढच्या वेळेस बघणार आहे, ते पुढचं अंग आहे धारणा. हे मात्र अंतर्गत आहे. त्याच्यानंतर मग पुढे ध्यान आहे, मग समाधी आहे, अशी आपण अंग बघणार आहे. पण आत्तापर्यंत जी आपण अंग बघितली ती आपण नीट लक्षात घेऊ, हळूहळू करत आपल्या रोजच्या जीवनामध्ये ते आणायचा प्रयत्न करू. तुमचे आत्तापर्यंतच्या या विषयावरती काय मुद्दे आहेत, काय अडचणी येतात, काही करू शकताय का किंवा काय नाही करू शकत आहे का, या अशा गोष्टी आपण कॉमेंट्समध्ये जरूर मांडा. आणि हे व्हिडिओज आपल्याला आवडत असतील तर जरूर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. नमस्कार.